नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। तर गौराईचं आगमन झालेलं आहे आणि तो ब्लॉग आपला आलेला आहे ऑलरेडी चॅनलवरती। तर त्याच्यानंतर पुढे गौराईंचं जेवण आणि त्यानंतर गौराईंचा निरोप हे दोन्हीही गोष्टी आज आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। तर चला पाहूयात। तर गौराई आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे। तर बघा इथे डेकोरेशन कसं साध्या पद्धतीने केलं होतं हे सर्व मी तुम्हाला दाखवलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौराईंचं जे जेवण असतं तर त्याच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला जातो। तर इकडे सुरुवातीला पुरणपोळी आणि त्याच्यावरती गूळ ठेवून इकडे नैवेद्य दाखवला जातो। तर इकडे पुरणपोळी नैवेद्य ठेवलेला आहे आणि बाकी जे गौराईंसाठी जे आपण खाऊ आणलेला असतो, बाकी वेगवेगळे पदार्थ असतात। तर काही लोक भरपूरसे लोक घरीच बनवतात, पण इथे आम्ही विकत आणलं होतं कारण आईला पण माझ्या तेवढा टाईम नसतो, शेतातली भरपूर कामं असतात आणि त्यामुळे हे सर्व पदार्थ विकत आणले होते, ज्यामध्ये जिलेबी होती, लाडू होते, खजा होता, शेव वगैरे होते। तर असे पदार्थांची अरेंजमेंट मी त्यांच्यापुढे केली होती। तर हे सर्व पदार्थ आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा गौराईंना निरोप देतो त्याच्यानंतर खातो। तर त्यांना या पदार्थांचा नैवेद्य आम्ही दाखवला होता आणि समयासुद्धा चालू होत्या। हा आहे गौराईंचा माहेरचा दुसरा दिवस। आता हे झाल्यानंतर गौराईंना निरोप देताना ह्या वर्षी प्रत्येक वर्षीसारखा आम्ही निरोप दिलेला नाही, कारण गावाला सुतक वगैरे असं येतात तर त्या गोष्टी पाळल्या जातात, केल्या जातात। त्यामुळे सुतक असल्यामुळे गौराईंना अगदी साध्या पद्धतीने म्हणजेच हळदी कुंकू आणि साखर लावूनच निरोप दिलेला आहे। नाहीतर प्रत्येक वर्षी बायका वगैरे बोलवून त्यांना दोरे वगैरे देऊन अशा पद्धतीने छान असं गौराईंना निरोप दिला जातो। पण ह्या वर्षी तसं काहीच घडलं नाही आहे, सुतक होतं त्यामुळे। आणि हे शणाईनं शूट केल्यामुळे जसं जमेल तसं तिनं शूट केलेलं आहे। तर इथे बघा आई पण मळ्यामध्ये गेली होती, तर मग मीच गौराईंचं असं उद्यापन म्हणजेच त्यांना सासरे पाठवलेलं आहे। तर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं, मस्त त्यांना साखर वगैरे खायला दिली। तर बघा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण निरोप देतो तिसऱ्या दिवशी गौराईंना, तर त्यावेळेस आपल्याला पण एक थोडंसं फील होत असतं की चला आता गौराई निघाल्या। खूप आपण जसं सासरी जाताना किंवा माहेरवरून लेक जेव्हा सासरी जाते त्यावेळेस थोडंसं का होईना अंतकरण भरून येतं, अशा पद्धतीचा तो भाव येत असतो आणि गौराईंचे चेहरे सुद्धा सुकल्यासारखे आपल्याला असे वाटत असतात। तर ह्या वर्षी बघा मग त्यांना अशा पद्धतीने त्यांना नमस्कार वगैरे केला आणि त्यांची गळा भेट वगैरे घेऊन ना गौराईंना असं छान निरोप दिलेला आहे। मी आणि शनायाच घरी होतो आणि मुहूर्त पण काहीतरी खूप लवकर होता, त्यामुळे आम्ही पटकन आवरून मुहूर्ताच्या अगोदर गौराईंना निरोप दिलेला आहे। गौरीनं काय बोलशील तू महालक्ष्मीना? मी महालक्ष्मीला फक्त एवढंच म्हणणं, मला एक भाव द्या, बाकी काही नाही। अगं बाई गौराईंना निरोप झाल्यानंतर सुरुवातीला मी त्यांचे मुखवटे काढून ठेवलेले आहेत। कधी कधी हात लागतो किंवा मग मुखवट्यांना थोडंसं दुखवल्यासारखं होतं, तर सुरुवातीला मुखवटेच काढून ठेवले आणि त्याच्यानंतर त्यांचा जो साज शृंगार केलेला आहे तर तो काढणार आहे। दोन्ही साईडचे दोन्ही मुखवटे पहिल्यांदा काढून ठेवले आणि त्यानंतर त्यांचे वेगवेगळे जे दागिने आहेत ते व्यवस्थित ठेवून घेणार आहे। तर इथे बघा मुखवटे मी खाली ठेवलेत, म्हणजे जिथे गौराईंचं पूजन केलं होतं तर तिथेच खाली ठेवून दिलेले आहेत। हे सर्व पदार्थ पुन्हा झाकून ठेवायचे आणि नंतर प्रसाद म्हणून प्रत्येक वर्षी ज्या बायका येतात त्यांना आपण देऊन टाकतो। पण यावर्षी बायका वगैरे कोणाला बोलवलं नव्हतं, प्रत्येकानेच अशा पद्धतीने आमच्या इकडे गौराईंना निरोप दिला होता। त्यानंतर त्यांची जी साडी ड्रॅपिंग वगैरे केलं होतं तर मी काष्टा साड्या त्यांना नेसवल्या होत्या छान अशा। तर त्याच्यामध्येच त्या गौराई खूप सुंदर दिसत होत्या। त्यांचे दागिने होते जे असे बॉक्स होते, तर हे आमचेच दागिने होते, माझे आणि माझ्या बहिणीचे। तर आम्ही अशा दोन गौराई सजवले होते की एकीला माझे दागिने घातले होते आणि दुसरीला माझ्या बहिणीचे, त्यामुळे आम्ही दोघींनी आम्ही दोघी आहोत अशा पद्धतीने त्यांना तयार केलं होतं। तर दागिनेसुद्धा व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवलेले आहेत आणि हे जे स्टँड आहे गौराईचं आणि हे मुखवटे वगैरे आहेत तर हे माझ्या आजीने सर्व तयार केले होते। माझी आजी पहिल्यापासून गौराईंचं म्हणजे स्वागत करत होती किंवा ती आणून सुरुवातीला गौराई बसवण्याचं जे काम आहे ते आजीनंच केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे आई कंटिन्यू करते। आजी मागच्या 2-3 वर्षापूर्वी गेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे अशा पद्धतीने गौराईचं आई पुढे त्यांना बसवते किंवा त्यांचं जे आगमन आहे त्याची तयारी करते। गौरांचे मुकुट आहे त्यांच्यासाठी एक बॉक्स आईने ऑलरेडी बनवलेला आहे, तर त्याच्यामध्ये बॉक्समध्ये खाली
पेपर आहेत त्याच्यावरती गौराईचे मुकुट छान ठेवलेत आणि त्याच्यावरती पुन्हा पेपर रॅप करून हा बॉक्स पॅक करून दिला जातो आणि तो डिरेक्टली पुढच्या वर्षी खोलला जातो, जेणेकरून त्यांना कुठेही मुकुटांना दुखवलं जाऊ नये, म्हणजे कुठेही त्यांचा थोडंफारसुद्धा त्यांना हात लागू नये, अशा हिशोबाने हा बॉक्स भरून ठेवला जातो. त्यांच्या ज्या ओटी भरल्या होत्या तर ओटीचे ब्लाऊज पीस घरात ठेवणार आहे आणि त्याचे जे नारळ आहेत ते आपण फोडून प्रसाद बनवू शकतो किंवा त्या नारळाचं आपण पूजा म्हणून पण करू शकतो. तर इथे आज आम्ही प्रसाद त्याचा बनवणार आहे. असं गौराईचे पुढचं आहे की नाही शनाया? अर्ध तर आमच्या शनायाने संपवले बघा इथलं खायला, आहे ना शनाया? हे बघा इकडे बघा प्लेट बीट तुम्ही बघाल, इकडे बघा आमच्या शनायाने अर्ध खाऊन ह्यात काय 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 काय. हां किती खाल्लं गौरीच्या समोरचं? खूप खाल्लं ना तू? गौरीने पण खाल्लं? हे सगळं साहित्य आता खायचंच आहे. तर गौऱ्यांना आपण सासरी पाठवलेलं आहे, त्यांची पाठवणी केलेली आहे. तर आता बघा हे जे स्टँड आहेत ना, तर हे स्टँड मी काढते आता. सगळं तू खाऊन टाकणार आहेस हे? हो, मग मला डेकोरेशनचं केलेलं ते पण काढायला मदत कर हां. तर अशा पद्धतीने आम्ही गौराईंना निरोप दिला आणि सांगितले की पुढच्या वर्षी लवकर या, तुमचं छान आनंदात स्वागत करेन आणि तुम्हाला निरोपसुद्धा अगदी व्यवस्थित आनंदात देईल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय.